काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ विवेक चूडामणी आणि श्लोक क्रमांक 136 क्रमांकाला पूर्ण होऊन थांबलो होतो. प्रकरण चेंज होणार होतं. आत्मनिरूपण प्रकरण चाललं होतं. आत्मा कसा आहे, आत्मविवेक प्रकरण चालू होतं. आत्मनिग्रह विवेक, त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यात येऊन आपण थांबलेलो होतो. श्लोक पूर्ण झाला होता, तरी पण एक पाऊल मागे जाऊया. आता जीव बद्ध कसा होतो ते सांगतात. बद्ध कशामुळे झालेला आहे? आत्मा तर सर्व एवढा व्यापक आहे, मग तो बद्ध का झाला? आत्तापर्यंत सांगितलं आत्मा कशाने गुंतला जात नाही, कशाने त्याच्यावर काही परिणाम नाही होत, सुख दुःख सगळं त्याच्या सत्तेने चालतं, पण तो काही करत नाही, त्यामुळे तो गुंतला जात नाही. तो एवढा व्यापक आहे, मग तो बद्ध का होतो असं तुम्हाला आपल्याला प्रश्न पडला असेल असं ते म्हणतात. आत्तापर्यंत म्हणजे 136 क्रमांकाच्या श्लोकपर्यंत आत्तापर्यंत जे आपण श्रवण केले त्यावर पुरेसे चिंतन केल्यावर आपणामध्ये एक शंका रेंगाळत राहणारच. हा अनंत परमेश्वर जो परिपूर्ण ज्ञानस्वरूप आहे, तो अविद्येत कसा सहभागी होतो? तो तर परिपूर्ण आहे, प्लस तो ज्ञानस्वरूप आहे, परत तो अनंत आहे. आणि अज्ञान कसं आहे? अज्ञान आहेच नाही. अज्ञान आहेच नाही, मग ते कसं काय त्याला झाकतं? तो परिपूर्ण ज्ञानस्वरूप आहे, तो अविद्येत कसा सहभागी होतो? अज्ञानाने तो कसा झाकला जातो? आणि तो एक नंबरचा प्रश्न हा. नंबर 2, आणि तो या वस्तू जगतास आणि दुःख पर्यावासी क्रीडेस शुद्र गुलाम आणि असहाय्य बळी म्हणून कसा पडतो? बघा, या वस्तू जगतामध्ये दुःखामध्ये तो पडलेला आहे, आणि त्या दुःखाच्या शुद्र क्रीडेमध्ये, खेळामध्ये तो शुद्र गुलाम कसा काय झाला? असह्य बळी म्हणून कसा पडतो? तो असह्य कसा होतो? तो तर व्यापक आहे, त्याच्यामध्ये क्षेत्र, त्याच्यामध्ये शक्ती आहे, मग याचा गुलाम कसा झाला? जगत अज्ञानाची फळ आहे, त्या अज्ञानाच्या पासून निर्माण झालेले, अज्ञानच नाही, मग जग आहे का? तरी पण तो शूद्र जीव आपला तो या शूद्र जगाचा गुलाम कसा बनतो? असहाय्य बळी म्हणून कसा त्याचा जातो? जसं बकऱ्याला नेऊन कापला जातो तसा हा का तसा कट होतो, त्याच्यामध्ये का गुंतला जातो? तिसरा प्रश्न आला, हे पुढील 2 श्लोकात स्पष्ट केले आहे. तो कसा गुंतला जातो? आत्मा व्यापक आहे, त्याच्या सत्तेने सगळं चालतं. मन बुद्धी चित्त सगळी जेवढी पंचमहाभूत कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सगळं हे त्याच्या सत्तेने चालतं. तो एवढा व्यापक आहे, मग तो कसा गुंतला जातो? 1 2 तिसरा प्रश्न राहिलाय, आपण शरीर मन बुद्धी या उपाधीमुळे इतके पक्के कसे बांधले जातो? शरीर सीमित आहे आणि तो कसा आहे? व्यापक आहे. मन आहेच नाही, मन अज्ञानाचं चित्र आहे ते. मग अज्ञानच नाही तर ते कसं राहील बरं? अज्ञानावर जर ज्ञानाची मात होते असं कसं होईल? आणि बुद्धी या उपाधीमुळे आपण इतके पक्के कसे बांधले जातो? ह्या तर सीमित आहेत, आणि तो कसा आहे? व्यापक आहे. मग तो जीव, तो आत्मा, ते चैतन्य कसं गुंतलं जातं? हे पुढील 2 श्लोकात स्पष्ट केलेले आहे. ते फार महत्त्वाचे श्लोक आहेत. का गुंतलो जातो आपण? आता आपल्याला कळालेले आपण व्यापक आहोत, पण का गुंतलो जातो हे तुम्ही जर ते 2 श्लोक सूचक श्लोकावर चांगल्यापैकी चिंतन केले, तुम्ही जर पुढील 2 सूचक श्लोकावर चांगल्यापैकी चिंतन केले, म्हणजे हे तुम्ही आपण 7-8 वेळा वाचलं पाहिजे. हे 2 श्लोक पुढचे जर आपण बारकाईने वाचले तर आपल्या लक्षात येईल की आपण कशामध्ये गुंतलं गेलो, कशामुळे गेलो. आपल्याला माहिती आहे, परंतु काय होतं, त्या सूचना आपण कधी कधी विसरतो. रोज जाणारा रस्ता माणूससुद्धा विसरतो. त्यावेळेला माणसाकडून अशी हे होती का त्याची देहबुद्धी पुन्हा येते. देहबुद्धीचं कारण परत मागे सांगितलं की अनंत जन्माचे संस्कार चित्तामध्ये असल्यामुळे ती परंपरा सोडत नाही. पण तुम्ही जर हे सतत वाचले तर त्यापैकी चिंतन ते तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी चांगल्या तऱ्हेने कळतील का गुंतलो गेलो, आणि त्यातून सार्वधिक लाभ होईल. मग काय लाभ होईल? गुंतलो हे कळाले, एवढंच कळण्यासाठी वाचायचं का? मग आपण याला गुंतायचंच नाही, ह्या गोष्टीला बळी पडलं नाही तर आपण सुटू शकतो, असं आपण किती ठरवणार? परत त्याचा आशीर्वाद पाहिजे, आणि आपली पूर्ण अंतःकरणाने आपल्याला काय दिली पाहिजे? कृपा केली पाहिजे. त्याच्यातून सर्वाधिक लाभ होईल, आणि तुम्ही त्याचे जितके जास्त विचार मंथन कराल तितके आकलनातील रहस्य तुम्हास अधिक प्रत्यास येईल. तुम्ही जर त्या 2 श्लोकाचे जास्त चिंतन केलं तर तुम्हाला त्याचं विचार मंथन करत राहिले कशामुळं तर तुम्हाला यथासांग फायदा होईल. म्हणजे आत्म्याशी संग करता येईल आणि त्याच्यापासून तुम्हाला सोडता येईल. अशा प्रकारचे काल प्रश्न निर्माण केले, आणि त्याच्यामध्ये ते 2 श्लोक सांगतात. बंध म्हणजे काय? बघा,
आचार्य उत्तर देतात 37 ते 42 श्लोकामध्ये. आपल्या अज्ञानामुळे पुरुष आत्म्याचा अनात्म्याशी मीच तो आहे अशा दृष्टीने, अशा बुद्धीने संबंध जोडतो. पहा, आपल्या अज्ञानामुळे पुरुष आत्म्याचा अनात्म्याशी मीच तो आहे अशा बुद्धीने संबंध जोडतो. काय सांगितलेले आहे? कोणाच्या अज्ञानामुळं? आपल्या मूळ स्वरूपाच्या, आपल्या ब्रह्मचैतन्य स्वरूपाच्या अज्ञानामुळं तो आत्मा अनात्म्याशी मीच तो आहे असा संबंध जोडतो. अनात्मा काय आहे? शरीर. इकडे अनात्मा म्हणलं, तिकडे म्हटले हा देह नाशिवंत किंवा नाशिवंत देह जाणार सकळ. पण त्या नाशिवंत देहाला आपण मी म्हणतो का आत्म्याला मी म्हणतो? चला जगामधले विद्वान लोक घ्या, ते कशाला म्हणतात मी? ते अनात्म्याला मी म्हणतात का आत्म्याला म्हणतात? विद्वान लोक. हा नाही, आत्म्याला कुठं? विद्वान म्हणजे कीर्तन प्रवचनकार, हे जे लोक आहेत, जे जगतामध्ये भक्ती क्षेत्रात पाळणारे लोक आहेत, ते अनात्म्याला आत्मा म्हणतात का आत्म्यालाच आत्मा म्हणतात? आत्म्याला मी म्हणतात का अनात्म्याला मी म्हणतात? अनात्म्याला मी म्हणतो. ठीक आहे. नाही, मी प्रवीण गोरडे आहे म्हणल्यानंतर मी म्हणजे काय समजलेलो आहे? शरीर. मग तुम्ही कीर्तन करा, प्रवचन करा, पण हे तुम्हाला समजलं पाहिजे काय? मी आत्मा आहे, मी अनात्मा नाही. आता असं किती वेळा म्हणल्यावर आपल्या लक्षात राहील मी अनात्मा नाही म्हणून? असं आपण आता किती दिवस झाले समजा अनुग्रह घेऊन, समजा 10 वर्ष समजा धरले बुवा कमीत कमी, तरी पण आपल्या 10 वर्षात सुद्धा आपल्या डोक्यात काय फिट आहे? आपल्या डोक्यात मी देह आहे, हेच मी आहे. आणि रोज चाललंय आपलं हे ऐकणं वाचणं. जवळजवळ आम्ही वाऱ्या पण भरपूर केलेल्या आहेत, एकही वारी चुकवलेली नाही, तरी सुद्धा होत नाही. का? तर आपण पक्का ठाम बुद्धी घेतलेला आहे, निश्चय केलेला आहे बुद्धीने अनात्माच मी आहे. आणि बाबाने शस्त्र काय दिलेलं आपल्याला? ज्ञानदेव मंत्र. ते शस्त्र चालवलं, तो मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, सोहम ब्रह्म, मी आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, हे आपल्याला दिले. त्याच्यावरती त्याच्यातून निघायचंय बाजूला. तो आत्मतत्व, तो आत्मवस्तूच्या अज्ञानामुळे प्राप्त झालेला असतो. अनात्म्याशी तो का चिटकलेला आहे? तर आत्मवस्तूच्या अज्ञानामुळं. मी आत्मा हे तो विसरलेला आहे. तो आपण जो हे ग्रंथ वाचतो बघा वेदेश्वरी, त्याच्यात सांगितलं अज्ञान म्हणजे काय? मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे असं न वाटणे म्हणजे अज्ञान. बघा आता कसं उलट दिलेले. मी देह आहे म्हणून नाही, मी आत्मस्वरूप आहे असं न वाटणे, मी ब्रह्मस्वरूप आहे असं न वाटणे, त्याचं नाव अज्ञान. आणि मग त्यामुळं, त्या अज्ञानामुळे तो आत्मवस्तू हरून बसलेला आहे. आता पूर्णत्व सर्वत्र एक. मी म्हणे मी वेगळा देख, हेच अज्ञान भयजनक दुःखदायक. सुरुवात काय होतं? हे सगळं आहे, परंतु मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मी चैतन्य रूप आहे असं म्हणतही असेल, परंतु मी देह आहे असं पूर्ण ठाम झाल्यामुळं, स्वतःच्या ज्ञानाला विसरल्यामुळे तोच मानवाचा बंध असून तोच जन्म मरणाची दुःखी आपल्या मागोमाग आणीत असतो. मी आत्मा. बघा ना किती वाक्य आहे. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, आणि मी आत्मस्वरूपे म्हणल्यानंतर सुटला जातो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किती आपल्याला टेन्शन येऊ द्या बरं, किती टेन्शन होऊ द्या, आपल्याला जो दिलेला बोध आहे ना तो म्हणा. आपल्याकडून चुकही झालेली असेल तरी म्हणा, आणि आपल्याकडं बरोबर असेल तरी म्हणा, कारण आपण बरोबर आहे ही सुद्धा आपली काय चुकच आहे. कारण बरोबर आणि चूक या गोष्टी तिथं नाहीत, पण मानवी जीवनात जगत असताना माझ्याकडून हे चुकलं, माझ्याकडून हे बरोबर झालं, हे दोन्ही डोक्यात घुसलं का लगेच सान मोठा श्वास घ्यायचा, सोडायचा. एक 4-5 वेळातच आपण क्लिअर होऊ शकतो. पण तेवढ्या आत्मीयतेने तो जन्म मरणाची दुःखी आपल्या मागं आणीत असतो. काय? आपल्या आत्मवस्तूचं अज्ञान आपल्याला जन्म मरणाचं दुःख आणत असतो. त्यामुळे तो स्वतःच्या नाशिवंत देहाला सत्य समजत असतो. तो कशाला सत्य समजतो? नासक्या देहाला तो सत्य समजतो. आता उंच माणूस आल्यावर थोडं तुम्ही मागं सरायचं आणि त्यांना तिकडं कोपऱ्यात टाकायचं.
त्यामुळे तो स्वतःच्या नाशिवंत देहाला सत्य समजत असतो. आता आपण स्वतःच्या देहाला नाशिवंत देह समजतोय का? आपण स्वतः नाशिवंत देहाला आपण मी स्वतःला समजतो का आपण आहोत म्हणून? का आपण आत्मा आहे असं समजतो? आपण आत्मा असे समजतो. असं दिवसातून किती वेळ समजतो आपण? तसं पाहिजे समजायची गरज नाही, असं ठामच झालेलं आहे आता. कंटिन्यू आहेत एकदम, म्हणजे ठाम आहेत म्हणायचं एकदम. बघा आता हे शिंदे आणि ते शिंदे बरोबर आहे की नाही? असं असं झालं पाहिजे. वर्गात आलं तर पास झालो पाहिजे त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणायचं सुद्धा गरज नाही. आता जसं मी देह मी नावाने ओळखला जातोय, मी अमुक अमुक आहे हे नावाने जसं ओळखतोय, आठवतोय का? नाही. पण ते जसं ठाम आहे तसं हे ठाम झालं पाहिजे. धन्य धन्य तो नरदेह, ज्ञान आणि भक्तीचे साधन. असं आहे. मग ती आठवत नाही. सोहम मीच आहे असं त्याच्या पुढे कळू शकतं. त्याच्यामुळे आठवणार, तुम्ही आठवा. त्यामुळे तो स्वतःच्या नाशिवंत देहाला सत्य समजत असतो. कशाला समजतो सत्य? शरीराला. आणि सत्य काय आहे? मी परमात्मा आहे ते सत्य समजत नाही, आणि मी देह हे मात्र सत्य समजतो. तो त्याच्याशी तादात्म्य पावतो. कोणाशी? देहाशी. आणि त्या देहाचे पोषण करतो, त्याला व्यवस्थित ठेवायचं, त्याला स्नान घालतो आणि विषय वस्तूच्या साह्याने त्याची धारणा करतो. त्या योगे तो स्वतःच्याच धाग्यातून विणलेल्या कोशात रेशमी किड्याप्रमाणे बंदिस्त होतो. पा एवढं बारकाईने सांगितलं आपल्याला. किती बारकाईने सांगतात की आपण सगळं कशाचं लालन पोषणच्या पाठीमागे लागलेले? शरीराच्या. बस. मी जो आहे तो एक गोंधळलेला हतबल व्यक्तिभाव आहे. आता आपलं चरित्र सांगतात, आपण सगळे आहेत ना, शिंदे साहेब सोडून दोन्ही. मी जो आहे तो एक गोंधळलेला हतबल व्यक्तिभाव आहे. आपण हतबल झालेलो आहे त्या अज्ञानापुढे. एका क्षणी मी गोंडस लहान जीव असतो, तर दुसऱ्या क्षणी देहलालसाच्या भावनिक समाधानाकरता आणि कल्पनांच्या समाधानाच्या मागण्यांची अनेक प्रकारे तृप्ती करण्याची असल्यामुळे आणि अनंत उपद्रवकारक विचारांनी दोलायमान झालेल्या माझ्या विक्षेपित बुद्धीमुळे मी भयानक राक्षस बनत असतो. जो स्वतःला देह समजतो तो कोण आहे? राक्षस. राक्षसाला काय? खायचं आणि मजा करायची, खायचं आणि मजा करायची. काही असले तरी मला हे सर्व माहीत असते की मी जे चाललोय ते चुकीच्या रस्त्याने चाललेलो आहे. काही असले तरी मला हे सर्व माहीत असते, तथापि मला त्यातून सुटका करून घेता येत नाही. का? मी त्याच्या आहारी पडलेले. दारू पिणाराला, तंबाखू खाणाराला सगळ्यांना कळतं हे आपण वाईट करतो, परंतु तो त्या गोष्टीच्या याच्यातून सुटत नाही, तो जंजालामध्ये सापडलेला आहे. तथापि मला तो असले मान्य सर्व माहीत असते. काही असले तरी मला हे सर्व माहीत असते, तथापि मला त्यातून सुटका करून घेता येत नाही. मग हा असह्य बंध का? मी आत्मवस्तू असूनही स्वतः चुकीने अनात्म समजतो. बघा, मग असा असह्य बंध का? का मी काय लचांमध्ये सापडलोय का? त्याचं उत्तर आहे, मी आत्मवस्तू असून स्वतः चुकीने अनात्म समजतो. आपणच आपला घात करतो. 2 नंबरचं उदाहरण देतात. मद्याच्या नशेत असताना जर आपली छाया, म्हणजेच तुम्ही जसे समजत असाल तर तुम्हाला भयानक क्लेश होतील. तुम्ही रस्त्यावर लोळत आहात. कोण कोण रस्त्यावर लोळत आहे? बरोबर. मद्याच्या नशेत असताना जर स्वतःची छाया म्हणजे तुम्ही असे समजत असाल तर तुम्हाला भयानक क्लेश होतील. दारूच्या कंडिशनमध्ये चालताना तुमचं रस्त्यावर प्रतिबिंब पडलेले, सावली पडलेले, आणि तुम्ही म्हणले मी रस्त्यावर पडलेलो आहे. काय पडले रस्त्यावर? सावली. आणि तुम्ही स्वतःला समजता मी रस्त्यावर पडलेलो आहे, लोळत आहात. तुमच्यावरून रहदारी अविरतपणे चालू आहे. गाड्या, घोड्या, माणसं बी तुमच्या सावलीवरून जातात, पण तुम्ही काय म्हणता? हे माझ्यावरून चाललेलं आहे. का? मद्यरूपी दारू पिलेल्यामुळं असे तुम्हाला आढळून येईल. तुमचे डोके कधी बाजूच्या घाणीच्या गटारात असते. कशाचे? सावलीचे.
पण तुम्ही स्वतःला काय समजता? तसं आपले डोके, आपण लाथाडलं जातोय समाजात. आपली सावलीला लाथाडल्यावर आपण काय म्हणतोय? मला लाथाडलेले आहे ना. तुमचे डोके कधी बाजूच्या घाणीच्या गटारात असते, तुम्हाला कोणीतरी ओढून नेत असल्यामुळे तुम्ही आपणहून हालचाल करण्यास विरोध करता. अशा तऱ्हेने तुमच्या सावलीची दुःखे हीच तुमची दुःखे होतात. बघा किती वेडपटपणा आहे. कशाची दुःखे? सावलीची दुःखे आपली दुःखी होतात. म्हणजे दृष्टांत काय आहे याच्यातला? सिद्धांत काय आहे? सिद्धांत काय आहे याच्यातला? शरीराची दुःखे आपण आपली दुःखे समजतो. सावलीची दुःखे दारू पेलेला काय म्हणतो? माझी दुःखे. तसे आपण शरीराच्या दुःखाला आपली दुःख म्हणतो. बघा हा वेडगळपणा आहे. म्हणून आपण बद्ध स्थितीत गेलेलो आहोत. तुम्ही म्हणजेच तुमची सावली ही साधी गैरसमजूत भयानक क्लेशाची एक साखळी तयार करते. पहा एक वाक्यामध्ये गेलं. अशा तऱ्हेने तुमच्या सावलीची दुःखी हीच तुमची होतात. म्हणजेच तुमची सावली ही साधी गैरसमजूत भयानक क्लेशाची एक साखळी. एवढं म्हणल्याने, फक्त मी देह म्हणल्याने भयानक दुःख निर्माण होतात. सावलीला मी म्हटलेले, मी स्वतःला ओळखलेलं नाही. दुसरा दृष्टांत, साहजिकच मी अनात्मा आहे. मी अज्ञानजन्य समजूत, ही अज्ञानजन्य समजूत आपल्या व्यक्तित्वाला दुःखाच्या घाईत लोटण्यास कारण ठरते. का आपण अडकलेलो आहे? का दुःखी कष्टी आहे? तर मी कोण आहे? अनात्मा आहे समजतो. अनात्मा कोण आहे? शरीर, प्रकृती. आणि मी कसा आहे? मी आत्मा आहे. आणि माझं शरीर कसं आहे? अनात्मा आहे. पण मी स्वतःला काय समजतो? अनात्मा समजतो. म्हणून मी दुःखाला कारण आहे. मी देह आहे ही गैरसमजूत म्हणजे जणू बंधन आणि मर्यादा यांनी तयार केलेली एक लवचिक फळीच, की ज्यावरून आपण परत परत उडी घेऊन वाचाही फुटू न देणाऱ्या दुःखाचे वाटेकरी होतच राहतो. असे काही दुःख आपल्याला सहन करावं लागणार की ते बोलता का आणि कू सुद्धा करता नाही, आ आणि ऊ सुद्धा करता नाही याची एवढी दुःख सहन करत असतो आत्ता सुद्धा आणि पुढे सुद्धा. कितीतरी दुःख आहेत की मुख गिळून आपण चाललेलो आहेत, बोलता नाहीत आपल्याला. अशी ही कशामुळे? केवळ अनात्म्याला आत्मा समजल्यामुळे, देहाला आपण समजल्यामुळे. मग आता आपण काय समजलं पाहिजे? देहाला आपण काय समजलं पाहिजे? देह माझा आहे, मी देह नाही. मी देह म्हटलं का नुकसान, आणि न म्हणा देह मग आनंद आहे. त्या अज्ञानाचा शेवट करणे म्हणजे प्रकृती आवरणापासून आणि त्याच्या छळवादापासून आपल्या व्यक्तिमत्वास एकदम मुक्त करणे होय. बघा या आवरणाच्या, प्रकृतीरूपी आवरणापासून आणि त्या छळवादापासून आपल्याला पळवणाऱ्या ज्या क्षुद्र वासना आहे त्या, त्यांच्यापासून व्यक्तिमत्वात एकदम मुक्त करणे एका झटक्यात. नाही तोडावेचा संबंध त्यांच्याशी. मी शरीर नाही. शरीर म्हणते ना मला जेवायचं नाही, जेवायचं असं पण 8 तासांनी काही साधना करणार आहेत, नाही खायचं. म्हणून मग भागवतमध्ये सांगितलं नाही का, दात नाही घासायचे, केस वाढून द्यायचे, नख वाढून द्यायचे, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष, कारण ते मी नाही. आणि मग डोंगरात बसून चिंतन कशाचं करायचं? मी कोण आहे याचं चिंतन करण्यासाठी. याच्या लालनपानाच्या मागं लागलं का त्याचं विस्मरण आहे. प्रकृतीच्या छळवादापासून जो मुक्त झालेला असतो तोच पृथ्वीवरील देव माणूस होय. प्रकृतीत राहून प्रकृतीपासून वेगळं राहणं तो देव माणूस होय. परिपूर्ण स्वतंत्र मर्त्य मानवाची वैशिष्ट्य असणाऱ्या दुर्बलतेपासून संपूर्णपणे मुक्त असा. बघा असे आपण आहोत. आपल्याला अशी माणसं भेटतात कधी कधी, ते आपल्याला थोडासा झटका देऊन निघून जातात. जशी आपली बाबा काय म्हणतात की, बाबांचं वाक्य आहे की, सादळलेली आपली काळी पिठी तिला कुठं चालू असणाऱ्या चुलीवर नेऊन ठेवते. किंवा आपल्या पावसाळ्यात गाड्या चालू नाही होत तेव्हा आपल्या बॅटरी लो झालेली तर दुसऱ्याची बॅटरी घेतो किंवा ढकल स्टार्ट गाडी करतो. तसे आपल्याला भगवंत मधून मधून चान्स देत असतो आपल्याला आपली बॅटरी चार्ज करण्यासाठी. अशी देव माणसं या जगात आहेत. टाकसाळ आहे यांची, टाकसाळ. पण ते भेटायला त्यांनाच संत म्हटलेले आहेत, पण यांच्या भेटीगाठी अवघड आहे. ते बघा, ते देव माणूस होय परिपूर्ण स्वतंत्र आणि मर्त्य मानवाची वैशिष्ट्य असणाऱ्या दुर्बलतेपासून संपूर्णपणे मुक्त असतात. ते कशा लचंडात सापडत नाही. छळवणूक करणाऱ्या प्रकृती आवरणाची दुःख बाह्यता भोगणारा ईश्वर म्हणजे मानव. बघा कोण दुःख भोगतोय? तो स्वतःचं स्वरूप विसरलेला आहे.
म्हणून ही सगळी सुखदुःख कोण भोगतो? एक दोन ठिकाणी ज्ञानेश्वरीत आलेले, तो आत्मा, त्याला काही सुख दुःख नाही, तरी मला यांच्यामुळं ते भोगावं लागतं. कधी कधी एखादी आई वडील चांगल्या ठिकाणी राहतात, चांगले आहेत, पण पोरगं वाईट आहे, तर त्या आईला आहे ना सारखं वाईट वाटणार, त्या वडिलांना वाईट वाटणार. सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तरी सुद्धा तो ईश्वर छळवणूक करणाऱ्या प्रकृती आवरणाची दुःख बाह्यता भोगून, ही प्रकृती छळते आपल्याला, ती पळवते आपल्याला, प्रकृती आवरणाची दुःख बाह्यता भोगणारा ईश्वर म्हणजेच मानव. आणि ती दुःख कुठं भोगतोय? तो बाहेर भोगतोय, आतमध्ये वास्तविक त्याला काही टच होऊ शकत नाही. स्वप्नामध्ये मी जेव्हा माझे सत्य स्वरूप विसरतो तेव्हा स्वतःच प्रलंबित केलेल्या गोष्टीची तादात्म्य होतो. बघा, पहिलं उदाहरण दिलं होतं त्यांनी, मी एवढा मूर्ख गोंधळलेला हातबौल झालेलो आहे, त्या विषयाच्या मागे लागलो. विषय म्हणजे काय? विषय म्हणजे काय? मी देह आहे असं समजणं विषय. मी देह आहे म्हणजे समजणे. अजून काय त्याला एक वाक्य सांगितलं होतं आपण? अज्ञान, अजून माया, अविद्या. बस, मी देह आहे म्हणजे, आणि मी आत्मा आहे एका झटक्यात. 2 नंबरचं उदाहरण सांगितलं, दारू पेलेला मनुष्य, तो स्वतःच्या छायेला म्हणजे सावलीला समजतो. गटारात पडली, रस्त्याने ओढत चाललेली, लोक तिला तुडवून चाललेली आहेत, वास्तविक त्याला काही टच आहे का? बघा, अशा प्रकारे साधू संत ज्ञानेश्वर, आपण म्हणतो तुकोबारायांना त्रास झाला गाढवावरून, त्यांना त्याची जाणीव नव्हती, कारण ते स्वतःच्या छायेला स्वतः समजत नव्हते. 100 वेळा थुंकणाऱ्या माणसाला सुद्धा ते समजले नाही माझ्यावर थुंकलंय म्हणून. प्रकृती म्हणजे मी समजत नव्हतो. ते प्रत्येक वेळेला काय म्हणतात? या देहाला अमुक अमुक म्हणतात, जे नाव असेल ते. मी याच्यापेक्षा वेगळा आहे. आता हे तिसरं उदाहरण देतात. स्वप्नामध्ये जेव्हा माझे सत्य स्वरूप विसरतो तेव्हा मी स्वतःच प्रलंबित केलेल्या गोष्टीशी तादात्म्य होतो. स्वप्नामध्ये मी स्वतःला विसरतो आणि स्वप्नामधला देह होऊन जातो आणि त्याचे परिणाम भोगतो. जर आनंद असेल तर आनंद उपभोगतो, लग्नाला गेलो, आणि जर काही भांडणतंट झाली तर दुःख उपभोगतो. कधी? स्वप्नामध्ये. परंतु खरोखर तसं काय असतं का? नसतं. स्वप्नातील दुःखे मी जागा होईपर्यंतच टिकतात. जागा झाल्यानंतर, आता बघा हा सिद्धांत आपण समजून घ्यायचा आहे. झोपेचं स्वप्न सांगत असताना आपल्याला कोणतं स्वप्न समजून घ्यायचं आहे? हे जगत स्वप्न, हे दुःख स्वप्न पडलेलं आहे आपल्याला. काय? हे मी देह आहे आणि हे जग आहे, आणि त्याचे परिणाम भोगतो. स्वप्नातील दुःखे मी जागा होईपर्यंतच टिकतात. ज्या क्षणी मी जागा होतो आणि माझे सत्य स्वरूप ओळखतो तेव्हा स्वप्नातील दुःखे संपतात. एक मद्य प्यालेल्या स्थितीत असताना मी जेव्हा माझे सत्य स्वरूप विसरतो, दुसरं उदाहरण दिलं. बघा, आता आपण जर आपण विचारलं तर पुढे गेल्या बघू. एक उदाहरण दिलं स्वप्नातलं, आता दुसरं कशातलं देतात? दारू पेलेल्या माणसाचं. मद्य प्यालेल्या स्थितीत असताना मी जेव्हा माझे सत्य स्वरूप विसरतो तेव्हा माझ्या भोवतालच्या जगाशी मी मिथ्या संबंध ठेवतो आणि परिणामतः मला दुःख भोगावे लागते. वेडा माणूस त्यामधील काही मानसिक बिघाडामुळे स्वतःच विसरतो. तिसरं उदाहरण, वेडा माणूस काही मानसिक बिघाडामुळे तो स्वतःला विसरतो आणि भोवतालच्या जगाशी मूर्खपणाने वागण्यास सुरुवात करतो. त्याच पद्धतीने मी ईश्वर आहे, परमात्म स्वरूप आहे, शुद्ध आत्मतत्व आहे, हे स्वतःच नीट समजून न घेतल्यामुळे माझ्या सत्य स्वरूपाच्या अज्ञानामुळे विपरीत भावना करीत सुटलो. मी कसा आहे? तो दारुड्या माणूस, तो स्वतःला विसरला आणि सुखदुःख उपभोगतोय. दुसरा स्वप्नातला माणूस, तो स्वप्नात असताना मात्र जागे झाल्यानंतर संपला जातं. आणि तिसरं कोणतं सांगितलं होतं उदाहरण? वेडा माणूस, संसारिक गोष्टीमुळे वेडा झालेला माणूस, तो स्वतःला विसरतो आणि मग तो चुकीचं वागतो. तद्वत त्याप्रमाणे जो मी ईश्वर आहे, मी परमात्म स्वरूप आहे, वेडा स्वतःला विसरला. नंबर 2, दारुड्या स्वतःला विसरला आणि स्वप्नातला माणूस स्वतःला विसरला. हे 3 दृष्टांत सांगतात. कोण कोणाला विसरले? आता 3 दृष्टांतातला सिद्धांत मामी, आपणच आपल्याला विसरलेलो आहे. करंट आल्याबरोबर लगेच ते जाग्यावर आल्या आणि आपण बराच वेळ असून सुद्धा आपण विचार करून नेमकं कुठं आलेलो आहे आपण. बघा, त्याला बुद्धी मामींची.
मग त्या पद्धतीने जो मी ईश्वर आहे, परमात्मा स्वरूप आहे, बघ किती वाक्य दिलं. मी ईश्वर स्वरूप आहे. नंबर 2, मी परमात्मा स्वरूप आहे. 3, मी शुद्ध आत्मतत्व आहे. हे स्वतः नीट समजून न घेतल्यामुळे, कोणी समजून घ्यायचे? बाबांनी समजलेले. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, हे बाबाकडून समजलेले. आपल्याकडून काय समजतोय आपण? अजून नीट समजून घेत नाही. माझ्या नीट समजून घेत नाही, आणि एक तर नीट समजून देत नसतील, आणि देत असतील तर आपण एक नीट समजून घेत नसणार. बघा, आणि दोघं एकत्र आले ना, बहुत पुत्र निर्माण होणार 100%. माझ्या सत्य स्वरूपाच्या अज्ञानामुळे विपरीत भावना करीत सुटतो. मी आत्मा आहे, मी ईश्वर, हे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. आपल्या बाबांनी बोध दिले ना, काही होऊ द्या जगामध्ये, काहीही उलट पालट झालं, हा काही उलट पालट झालं, कसं काय म्हणायचं? नाही, मग मस्त फक्त नुसतं थोबाडानी, चकव्याबाबांची आठवण झाली, फक्त थोबाडानी काय म्हणायचं? जरी हे आकाशवर पडो पाही. हा, लाज नको वाटायला. मग आपल्याला आपली लाज वाटली पाहिजे, आणि आपण स्वतःला कोसलं पाहिजे, मी किती मूर्खपणाने वागतोय म्हणून. हा, माझ्या सत्य स्वरूपाच्या अज्ञानामुळे विपरीत भावना करीत सुटतो. आपल्याला बाबांनी सांगितलंय, तू आत्मा आहेस, त्याच शेव. असं ज्या दिवशी कळलं ना, ते क्षणी अनुग्रह झाला, ते क्षणी मोक्ष झाला. पण आता अनुग्रह दिलाय, पण याला नीट कळाला नाही. असं किती दिवस सांगितल्यावर कळेल आपल्याला? शिंदे बाबा तुमचा प्रश्न सुटलाय, यांचा सुटलाय, आता कोणाला विचारावं? दीपक महाराज तुम्हाला विचारतो, मोठ्या माणसांना विचारायचं नाही. असं किती दिवस आपल्याला सांगितलं कळेल आम्ही परमात्मा स्वरूप आहे? आता यांनी जर तुम्हाला चिडवलं तर तुम्ही चिडणार का नाही? यांनी चिडवलं तर तुम्ही चिडणार का नाही? का नाही चिडणार तुम्ही? का नाही चिडणार तुम्ही? ते चिडवणार नाहीत म्हणून. हा, बरोबर बरोबर. मग त्यामुळे ते म्हणतात आपल्याला, मग असं तुम्हाला आता समजून घ्यायची गरज राहिली का नाही अजून? आवरण येतं, तरी पण आवरण येतं. आता फक्त ह्या दोघांना जे येत नाही, आहे का नाही? आपल्याला मात्र येत, आहे का नाही? माझ्या सत्य स्वरूपाच्या अज्ञानामुळे विपरीत भावना करीत सुटतो. मग मी जो मी नव्हे त्या अनात्म्याशी तादात्म्य होऊन मी स्वतः माझ्या स्वतः करता निर्माण केलेली दुःखे भोगू लागतो. आपणच आपल्यासाठी खड्डा खाणला, आणि त्याच्यात पडलो. कशामुळे? मी देह आहे, आणि खड्डा म्हणजे 84 लक्ष योनीचे पुन्हा परंपरा चालू. आपणापैकी प्रत्येकातील हे अनात्म्याशी होणारे तादात्म्य आपल्या सर्व दुःखाचे कारण असते. हे आपल्याला सगळ्यांना घेतलं. आता आपल्यापैकी प्रत्येकातील हे अनात्म्याशी होणारे तादात्म्य आपल्या सर्व दुःखाचे कारण असते. सगळ्या दुःखाचं कारण काय आहे सूर्यवंशी? सगळ्या दुःखाचं कारण काय आहे? तुम्ही उत्तर दिलं का सक्सेस. आपण सगळ्या दुःखाचं कारण काय आहे? एक वाक्य परत वाचतो. आपणापैकी प्रत्येकातील हे अनात्म्याशी होणारे तादात्म्य आपल्या सर्व दुःखाचे कारण असते. आपण का दुःखी आहेत? अनात्म्यामुळे. अनात्म्याशी काय केले आपण? संबंध जोडलेला आहे. अनात्मा म्हणजे काय? आणि त्याच्याशी आपण संबंध जोडलाय. म्हणजे आपण स्वतःला काय समजतो? देह समजतो. आणि आपल्याला काय समजायला सांगितलंय? आत्मा समजायला. आता हे कधी समजायचं हे कोणावर आहे? हे आपापल्यावर आहे. कधी समजायचं ते, आहे का नाही? चित्रपट पाहत असताना आपण पडद्यावरील नायक आणि नायिका यांच्याशी एकरूप होतो. त्यांच्या सुखाने सुखी होतो, तसेच दुःखाने दुःखी होत असतं. कुठे? चित्रपटातल्या. आणि आपल्या घरी जे आजूभोवती चाललंय तो काय? एक चित्रपट आहे. त्या चित्रपटातला नायक आणि नायक, आणि प्रत्येकाच्या स्वतःच्या चित्रपटात स्वतःच हिरो आणि स्वतःच हिरोईन असतो. आपण मुख्य हिरो कोण असतो? आपल्या चित्रपटातला आपण. मग आपल्या सुखदुःखात जे काय घटना घडतील पडद्यावर ते आपण त्यांनी सुखी होतो. व्हायला पाहिजे का? नाही. कारण तो चित्रपट कसा आहे? खोटा आहे. आणि हा चित्रपट आपला आहे तो खोटा आहे की नाही? पण मग खरं वाटतो की नाही आपल्याला? नाही वाटला पाहिजे की नाही? नाही वाटला पाहिजे की नाही खरा म्हणून? नाही. असं कधी वाटेल आपल्याला तो अंदाजे खोटा आहे रोज म्हणत बसलोय, किती दिवसांनी वाटेल?
साधारण 1 वर्षांनी तरी नाहीच वाटणार नाही, 1 वर्षांनी सुद्धा नाही वाटायचं. पूर्णपणे फिट झाले ना आपल्यामध्ये. आणि मीच स्वतः माझ्याकरता कधी वाटेल त्याने ठरवेल तो त्या दिवशी. त्याने जर ठरवलं मी ब्रह्मरूप आहे, काही झालं तर मी ब्रह्मरूप आहे, तर तिसऱ्याने लाख सांगितलं बाबांनी आपल्याला तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही ईश्वरात, कुठे आपला भरोसा बसतोय? बिलकुल भरोसा नाही, या वाक्यावर सुद्धा नाही. आणि अभंग म्हणाले संतांचे पायी हा माझा विश्वास. हा साठी अंडरलाईन करा. हा म्हणजे कोणता? तत्वमसी, तू ब्रह्म आहेस. हो बरं, हा माझा विश्वास. आणि म्हणून मग मी सर्व भावेदास झालो. त्याचं का मी या 84 लक्ष योनीमध्ये फिरत होतो, पण मला अंतिम सत्य कळाल्यामुळं चला थोडा वेळ का होईना त्यांना दास व्हायला काय हरकत आहे त्यांचं, थोडा वेळ. नाहीतरी हा आपला पिक्चर किती दिवसाचा आहे? 3 तासाचा पिक्चर. हिला म्हटलं आपल्या चित्रपट प्रत्येकाचा, हिला म्हटलं आमच्या मुलीला, तर ती आली कॉलेजवरून अर्धा तास जेवत बसली. म्हटलं 3 तासाच्या पिक्चरमध्ये जर तू अर्धा तास जेवत राहिली तर बाकीचं सीन कधी यायच्या 2.5 तासामध्ये? ती म्हणली भरभर भरभर रील पळवायची आहे की नाही. हां करेक्ट. मामा म्हणले आपण जर कंटिन्यू राहिलो त्याच्यामध्ये त्या विचारावर, म्हणून तर सांगितलं वर जा खाली आहे, वर जा खाली आहे, त्याच्यावर आपण आबाधित राहिलं मग सुख दुःखी होणार नाही. चित्रपट पाहत असताना पडद्यावरील नायक आणि नायिका यांच्याशी एकरूप होतो. त्याच्या सुखाने सुखी होतो, तसे त्याच्या दुःखाने दुःखी होतो. अनात्म्याशी होणारे आपल्या तादात्म्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नव्हे. दुःखाला कारण काय आहे? अनात्म्याशी होणाऱ्या आपल्या तादात्म्या व्यतिरिक्त इथं दुसरं काहीच नाही. अशा त्या बंधनाचा परिणाम म्हणून अज आणि अमर, सदा एकच एक असणारा शाश्वत शुद्ध आत्मा हा भासमान अशा जन्म मरणाच्या वेदना भोगल्यासारखाच वाटतो. बघ आता ही सुख दुःख भोगत असताना सुद्धा तो दुःखी नसतो, पण तो वाटतो. परत तो अजून भासमान अशा जन्म मरणाला वेदना, जन्म मरणाच्या वेदना भोगल्यासारखा वाटतो. म्हणजे जन्म मरण होतो का? आपला जन्म झालाय का? आपला जन्म झालाय का? आपला जन्म झालाय का हे म्हणण्यापेक्षा आपला जन्म कधी झालाय मग तो फसला का, आहे का नाही? आपला जन्म कधी झाला? आपला जन्म झालाच नाही. आपण कसे आहोत? स्वरूपाने आत्मा असल्यावर आत्म्याचा जन्म होत नाही. बघा नाथबाबा म्हणतात भागवत मध्ये, मी आत्मा असे देही हा विश्वास नाही जयाशी, ते मृगजळाचे निडोवी नावे सगट बुडून गेले. मृगजळाच्या डोहात नावेत बसून बुडून गेले. बुडेल का मृगजळाच्या डोहात? नाही. नावेत बसून सुद्धा नाही. म्हणजे हे खोटं आहे जगत, पण त्याच्याशी तादात्म्य केलं तर खोट्याचे दुःख भोगावं लागतील. जन्म नाही, मरण नाही, येणे नाही, जाणे नाही, बंध नाही, मोक्ष नाही. आत्म्याच्या ठिकाणी, आपल्याच्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी सगळं आहे की नाही? आपल्याच्या ठिकाणी आहे ना आत्म्याच्या ठिकाणी नाही, आहे की नाही? शाश्वत आणि नित्य स्वरूपाच्या, शाश्वत आणि नित्य स्वस्वरूपाच्या पूर्ण अवस्थेच्या उंचीवर सदा परिवर्तनशील आणि अशाश्वत अशा दोषपूर्ण अवस्थेमध्ये होणारे अशा तऱ्हेचे पतन हे केवळ तादात्म्यामुळेच घडत असते. बघा, शाश्वत आणि नित्य स्वरूपाच्या पूर्ण अवस्थेच्या उंचीवरून सदा परिवर्तनशील. बघा आपण कुठे होतो? एका विशिष्ट उंचीवर होतं जिथे काहीच होत नाही अशा ठिकाणी, पण त्या उंचीवरून सदा परिवर्तनशील आहे सतत आणि अशाश्वत अशा दोषपूर्ण अवस्थेमध्ये होणारे अशा तऱ्हेने पतन केवळ तादात्म्यामुळेच घडते. आपण एवढे उंच आत्मा असून का असं झालो? तर आपण नासक्याशी संबंध जोडल्यामुळे. अनित्य ते की जे नव्हते, जे होणार नाही, परंतु जे आज वरकरणी अस्तित्वात असते, हे अनित्य ते की जे नव्हते. पहिले होते का? हे नव्हते. पुन्हा होणार आहे का? जे होणार नाही, नाही, परंतु आज वरकरणी अस्तित्वात असते ते, यालाच अन्यथा भ्रांती म्हणतात. मूळ रश्मीला साप समजणे, खांबाला भूत समजणे आणि शिंपलेला चांदी समजणे याला भ्रांती म्हणतात. आणि आपली भ्रांती कितव्या अध्यायात काढली? 5व्या अध्यायात. किती वेळा ज्ञानेश्वरी वाचून झाली आपली? सरासरी 2-3 वेळा तर झालीच असेल कमीत कमी. म्हणजे 5वा अध्याय किती वेळा झालाय? 5वाच अध्याय ना, जेणे भ्रांतीपासून हिरदले. कितवा श्लोक आहे शिंदे?
7 नंबर श्लोक, 34 नंबरचा, 34 नंबरची ओळी. जेणे भ्रांतीपासून हिरतली. आपले गेलं की नाही, भ्रांती गेली की नाही आपली, गेली पती पुन्हा पुन्हा येतेच, गेलेली पुन्हा येते. झणझणे बाबा म्हणले अवघी चिंता वारली. एखाद्याची बायको पळून गेली तर येईल परत, पण वारल्यावर आता आपली वारली नाही, ती सारखी सारखी येते. हा देह जो पूर्वी नव्हता आणि मृत्यूनंतरही असणार नाही, परंतु आज मात्र तात्पुरता अस्तित्वात आहे. किती वेळापुरता आहे? तात्पुरता अस्तित्वात आहे. तो अनित्य सदरात मोडतो, तो नित्य नाही. परंतु मानवाच्या आध्यात्मिक अज्ञानामुळे आणि परिणामता त्याच्या बद्धतेमुळे त्याचा देह मर्त्य असूनही आपले खरे स्वरूप देह हेच आहे असे समजले जाते. स्वतःच्या अज्ञानामुळं, आध्यात्मिक अज्ञानामुळं तो मी देहच आहे असंच खरं समजतो. आता हे एवढे जे धर्माच्या याच्यावर व्यासपीठावरून सांगणारे देव नाही देव नाही, हे कोण नाही म्हणते देव नाही? देव नाही, आता देव भेटणं सोपं राहिलं नाही, हे कोण म्हणतंय? देवच म्हणतो. पण ते स्वतःला काय समजतात? देह. आणि समोरच्याला सुद्धा काय समजतात? देह. याचं नाव भ्रांती. ही भ्रांती शब्द वाचून कळेल का? पुस्तकं वाचून नाही. त्याच्यासाठी बैसता संतांची संगती. मग आता हे कीर्तनकार, प्रवचनकार हे संत आहेत का? नाही. हे परोक्ष ज्ञान सांगणारे, त्याचा ज्याला अनुभव आलाय तो त्याचा आपलं क्लिअर करू शकतो. क्लिअर करायला आपण त्याच्या ऐकण्यात राहिले पाहिजे ना. त्याच्या डॉक्टरच्या इथे ॲडमिट झालाय, घरच्यांनी ॲडमिट केलंय त्याला, आणि घरचे बी गेले, डॉक्टर कुठं गडबडीत येतो, वॉचमॅन पण कुठं गडबडीत गेलो. पेशंट काय करतोय? पेशंट काय करतो? हॉस्पिटलमधून पळून जातो. त्या सुया बिया घेऊन सगळं पळून गेलेला येतो. आता काय करायचं? आता तो दवाखान्यातला पेशंट पळून गेलाय का आपण पळून आलेलो आहे? आपण संतांच्या दवाखान्यातून पळून गेलेलो, सुया बिया लावलेलेच आहेत आपल्या बरोबर, आहे की नाही? परंतु मानवाच्या आध्यात्मिक अज्ञानामुळे आणि परिणामता त्याच्या बद्धतेमुळे त्याचा देह मर्त्य असूनही आपले खरे स्वरूप देहच आहे असे समजले जाते. अहो, ज्याला ज्ञान नाही त्याने समजलं तर काय नाही. हा ग्रंथ सुद्धा कोणाला समजणार आहे माहिती का? ज्याला अशा मालिकेतून बोध आलेला आहे, अनुग्रह झालेला आहे, अष्टसात्विक भाव झालेले आहेत, त्याला बोध दिलेला आहे आणि बोध ठसण्याच्या कंडिशनमध्ये आलेला आहे. त्याला हे कळलं, ठसण्याच्या कंडिशनमध्ये आलेला आहे म्हणजे मोक्षरेखे अगदी बॉर्डरवर आलेला आहे तो, त्याला कळणार. नाहीतर एरवी कळणार नाही. अनुग्रह घेतलेला माणूस सुद्धा म्हणेल जड आहे. का जड आहे? साहेब म्हटले जड का म्हणतात? तर ते ॲक्सेप्ट करता नाही आहेत म्हणून जड आहे. मी देह नसून मी आत्मा आहे, हाच अख्ख्या ग्रंथाच्या, सगळ्या ग्रंथांचा आशय तोच आहे ना. मग जड का वाटतो? स्वीकारण्याची मानसिकता नाही आपली, म्हणून आपल्याला जड वाटतंय ते. नाही तर बुद्धीला कळत नाही का रश्शी आहे का साप आहे, काही कळत नाही का? पण कळूनही सुद्धा दुसऱ्या दिवशी परत त्याच टायमिंगला काय समजतो? ही हा सापच आहे म्हणून. आपला देह सत्य आहे एवढेच मानले न जाता त्याच्याशी संपूर्ण तादात्म्य पाहून मानव जेव्हा देह हाच केवळ सत्य आहे असाच आग्रह धरतो. नुसता सत्य आहे समजत नाही, कंटिन्यू काही झालं तर त्याच्याशी तादात्म्य, त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो सत्य आहे, त्याच्यासाठी केलं पाहिजे, तो सत्य आहे तशासाठी केलं पाहिजे. जेव्हा देह हाच केवळ सत्य आहे असाच आग्रह धरतो तेव्हा त्या मानवाला जीवनात एकच कर्तव्य राहते. काय? देह सत्य हे कळाल्यानंतर काय कर्तव्य राहिलं? त्याचं लालन पालन करत राहायचं, बस मरेपर्यंत त्याची चिंता करत राहायचं. एकच कर्तव्य राहते आणि ते म्हणजे त्या देहाला पुष्ट करणे, तो जोपासणे आणि त्याचे पोषण करणे आणि त्याचा आनंद पूर्णपणे उपभोगणे. आपण काय आहोत याचे यथातथ्य चित्र येथे आपल्याला मिळते. कोणाला यथातथ्य चित्र मिळते? आता आपण सगळे ऐकतोय माझ्यासह, वाचणारासह, काय त्याला एकच कर्तव्य राहिलेले. कोणाला? त्याला म्हणजे आपल्याला, म्हणजे देहाला पुष्ट करणे, तो जोपासणे, त्याचे पोषण करणे आणि त्याचा आनंद पूर्णपणे उपभोगणे.
आपण काय आहोत याचे यथार्थ तथ्य चित्र येथे आपल्याला मिळते. कोणाला यथार्थ तथ्य चित्र कोणाला मिळते? आता आपण जे 10-20 जण वाचतोय त्यांना. हेच जीवन आहे ना आपलं, हे क्षुद्र जीवन आहे. दुःख पर्यवसनाचा विचार करा. सुटायचा असेल तर विचार करा, दुःख पर्यवसनाचा विचार करा. वर्षाच्या 365 दिवसाचे प्रत्येक 24 तास त्याप्रमाणे देहाची देखभाल करायची असते. किती वेळ सांभाळायचा? वर्षाचे 365 आणि प्रत्येक दिवसाला 24 तास सारखी काळजी कशाची करायची? देहाची. त्यातून सुटका नाही. सुट्टी घेतल्याशिवाय त्याच्यापाशी सर्व काळ तुम्हास असले पाहिजे. वर्करला तरी विकली ऑफ आहे, पण तुम्हाला याच्यापासून विकली ऑफ नाही. दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी नाही. कंटिन्यू देहाचं काळजी करणे. तुम्ही स्वतःच्या देहाचे अशा तऱ्हेने पूर्ण वेळेचे नोकर बनता. आपण कोण आहेत? आपण म्हणजे कोण? आत्मा. आता त्या प्रकृतीचा कोण झालाय? दास झालेला आहे. एक वेळ तुम्हाला घर, ऑफिस, मित्र, समाज यापासून सुटका मिळू शकेल. ऑफिसमधून सुट्टी भेटेल, घरापासून कुठे गेले तीर्थयात्रेला का विसराल, मित्रापासून सुटका मिळू शकेल, परंतु या देह चाकरीच्या जीवन कार्यातून नाही. बद्ध कसा झालाय असा. आधी हे आपल्याला माहीत नाही काय? हे नवीन आहे काय? नाही, हे सगळं ओळखीचंच वाटतंय आपल्या, आहे की नाही? या तादात्म्यामुळे तुम्हाला देह टिकवणे, त्याचे पोषण करणे, कपडे लत्ते घालणे, आजारी असताना शुश्रूषा करणे आणि गरज निर्माण होईल त्यावेळी रक्तदान स्वीकारणे आणि हृदयारोपण करून घेणे तुम्हास भाग पडेल. बघा किती परिणाम आहे. हा आवाज मला लय दणदणीत येत होता बघा, आणि आता कमी पडला का? महाराज मध्ये बसल्यामुळे. महाराजांना लगेच कळालं की नाही. बघा किती म्हणजे त्याचा कपडे लत्ते, आजारात काळजी घेणे, वेळ प्रसंगी रक्त कमी पडले तर बाटल्या भरणे आणि हृदयारोपण करून घेणे तुम्हास भाग असते. एवढी काळजी करायची त्याची. पण आत्म्याची काळजी करायची नाही, त्याची करतच नाही आपण. आपणास फक्त देहाची देखभाल आणि संरक्षण करून भागत नाही. एवढंच नाही, देहाचं संरक्षण करून भागत नाही, तर त्याने 24 तास इच्छिलेल्या वस्तू त्याला पुरवण्याच्या मागे धावावे लागते. जे पाहिजे पळा लगेच, या गोष्टीची पूर्तता करायला पळा. घर, गाडी, वातानुकूल यंत्र, दूरदर्शन प्रेक्षेपण आणि काय नाही, अजून काय काय नाही, हे सगळं आता आपल्याला माहिती आहे. इतक्या गुलामीत मी स्पष्टपणे का वागत असतो? का इतक्या गुलामीत स्पष्टपणे वागतो? कारण हा देह म्हणजे मीच आहे. माझ्या देहाचे सुख तेच माझे सुख, ही माझी कल्पना असते. म्हणून आपण कीटकच आहोत. या भ्रमात आपण एकदा का पडलो म्हणजे मग आपणास खचितच किडे खाणाऱ्या पक्ष्याची भीती वाटू लागते. आता किडे खाणारा पक्षी कोण? एल्बरताई, किडे खाणारा पक्षी कोण? हे फसवतात काका, गिधाड बनतात. तुम्ही नाही मग कोण म्हणलं? ते म्हणले काय? शिनलकर म्हणले. शिनलकर कधी बोलतच नाहीत ना, पण आज बरोबर गिधाड आठवलं त्यांना. किडे खाणारा पक्षी कोण? याच्यातला दृष्टांतातला मी आता चालू. हे पहिले ठरवून होते, माझ्यापर्यंत येऊ द्या मग मी हे सांगणार आहे का नाही. सांगा सहित नाही. यम. आपण स्वतःला किडे समजतो आणि किडे खाणारा पक्षी कोण? यम. आपल्याला कोणाची भीती आहे? यमाची. यम आपल्या प्रत्येकाच्या घरी आहे ना, प्रत्येकाच्या घरी यम बसलेलाच आहे, वाट पाहतोय आपली, आहे का नाही. आपण कीटकच आहोत. या भ्रमात आपण एकदा का पडलो म्हणजे मग आपणास खचितच किडे खाणाऱ्या पक्ष्यांची भीती वाटू लागते. यमाची भीती कोणाला आहे? आपण देह आहोत त्या व्यक्तीला. तुकाराम महाराज म्हणतात, मी वासुदेव तत्वता, तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. बघा बघा, त्याला लट काप होणार आपल्याला पाहिल्यानंतर.
पण सध्या आपल्यालाच लटलट काप होतोय. कोणाला पाहिल्यावर सुद्धा नाही, नुसती काय केल्यावर कल्पना होती. आपल्याला लटलट काप नाही होत. बघा तुम्ही किती पासून प्रयत्न करा पण नाहीच होणार. लटलट काप नाही होणार. कारण फीड झालेले काय फीड झालेले भोसले दाई. का लटलट काप होणार नाही आपल्याला? अवा अवा बघ, असंच आहे ना सगळ्यांचं. आपण देह म्हणून धरतच नाही. आपण आत्मा आहे असं समजतो. बसले त्या म्हणतात असं सगळ्यांचं आहे का फक्त त्यांचं आहे? सगळ्यांचं आहे. मग बरं मग पाच झाले म्हणायचे सगळे. 3 शिंद्यांचं आहे. तिसरे शिंदे कोण आहेत? हा हे घेत. एकच टाळी झाली का नाही चंद्रभागे वाळवंटी. टाळी कुठं झाली? वाळवंटात, आहे की नाही? आपण कीटक आहोत या भ्रमात एकदा का आपण पडलो म्हणजे मग आपणास खचितच किडे खाणाऱ्या पक्ष्यांची भीती वाटू लागते. आपण मानव प्राणी आहोत आणि कीटक नव्हे याची जेव्हा आपणास खात्री पटेल तेव्हाच ती भीती नाहीशी होईल. केव्हा नाहीशी होईल? आपण मानव आहेत, कीटक नाही. आता आपल्याला काय जाणीव झाली पाहिजे? यमाची भीती केव्हा जाणार? मी ब्रह्म आहे अशी जाणीव झाली पाहिजे. आपण कीटक नाही असे मानस उपचार तज्ज्ञांनी किती सांगितले. हे कीर्तनकार बाबा वगैरे हे कसे आहेत? मानस उपचार तज्ज्ञ आहेत हे आपल्याला सांगतात सगळे. पण कितीही सांगितले तरी आपणास त्याची खात्री पटल्याखेरीज काय उपयोग नसतो, आहे की नाही? ते एक माणूस झोपला होता, आजारी होता. डॉक्टरकडे गेला. तो डॉक्टर काय करायचा, त्याला झोपवल्यानंतर इकडच्या कानात जाऊन सांगायचं तुला काही झालेलं नाही, तू निरोगी आहेस. इकडून झालं का तिकडून जाऊन सांगायचा. असं 10-5 झाल्यावर तो भडकला आणि काय म्हटला तो असं मला वाटलं पाहिजे. तू किती सांगून काय उपयोग आहे? मला असंच वाटते, माझ्या पोटात दुखतंय, मला काय बरं वाटत नाही. तसं या तज्ज्ञांनी किती आपल्याला सांगितलं तरी पटणार नाही. त्याची पटल्याखेरीज काय त्याला तरी आपणास त्याची खात्री पटल्याखेरीज काय उपयोग नसतो. त्याप्रमाणे आपण परमात्मा आहोत पा असे गुरूंनी किती सांगितले. हे मानसतज्ञ यांनी आपल्याला त्याप्रमाणे आपण परमात्मा आहोत असे गुरूंनी किती सांगितले तरी आपण विवेक चुडामणी सारखे ग्रंथ वाचत राहणारच. कारण का? अजून पक्क झालेलं नाही. आणि त्याचा अभ्यास करणारच, सत्संग भेटींना हजर राहणारच आणि अभ्यास मंडळात चर्चा करणारच. इतके करूनही अंतर्यामी आपली खात्री असते की आपण फक्त हा देहच आहोत. काय त्यांना कसं काय माहिती आपली सगळ्यांची अशीच भूमिका आहे म्हणून? हां, कसं काय माहिती? म्हणजे ते काल लिहून गेलेले आहेत आणि जे आलेले नाहीत ना त्यांना माहिती एवढे येणार नाही. म्हणजे ते याच्यातून सुटले. ते नेहमी सत्संगाला नाही, नेहमी ग्रंथ वाचत नाही, नेहमी या चर्चा करत नाही, म्हणजे ते सुटलेले आहेत. आणि आपल्याला अजून पक्क झालं नाही म्हणून आपण रोज येतोय, है की नाही? कारण अविद्या आपल्या सत्य दिव्य आध्यात्मिक स्वरूपाचे अज्ञान. यामुळे का आपण देह समजतो? कारण अविद्या आपल्या सत्य दिव्य आध्यात्मिक स्वरूपाचे अज्ञान. त्यामुळं आपल्याला त्याचं अज्ञान असल्यामुळं आपल्या स्वरूपाचे आपण काय म्हणणार? मी देहच आहे. ही कोणी नुकसान केलं त्याच्यासाठी दृष्टांत देतात. रेशमाचा किडा आपल्याच लाळेतून निघणाऱ्या सूक्ष्म धाग्यांनी स्वतःभोवती कोश विणत असतो. तो कोश इतका अधिक बळकट होत असतो की शेवटी तो किडा त्यात गुंतून राहतो आणि त्याला काही बाहेर पडता येत नाही. त्याप्रमाणे मीच देह आहे हे विपरीत ज्ञान एकदा का निर्माण झाले म्हणजे ती मिथ्या कल्पना देहरक्षणाकरता अनंत मागण्या करीत असते. मागणी करतोय देहासाठी, म्हणजे माझा देह सुरक्षित ठेवायचा आहे, म्हणजे मी देह. 24 तास त्याच्या डोक्यात काय आहे? मी देह आहे. कारण त्याच्या संगतीत राहताना ह्या मागण्या इतक्या प्रबळ होत जातात की ती व्यक्ती मुस्काटदाबी झाल्यामुळे त्यामध्ये बद्ध होत असते. आता हे मला असं वाटतं आपल्या इकडे येऊन गेलेले असतील जुन्नर पुणे जिल्ह्यात,
तुमच्याकडे नगरला पण म्हणतात मुस्काटदाबी, हां म्हणतात. म्हणजे इकडे येऊन गेलेले ते, हे सगळं करून सुद्धा आपण मुस्काटदाबीनी आपण तिथं अटकून राहिलेलो आहे. आपल्याला हे पक्क माहिती. अशा परिस्थितीमध्ये तुमचे व्यक्तिमत्व या अनंत मागण्यांमुळे बाधित होते आणि तुमच्या मूलभूत शक्ती, बघा, या परिस्थितीमुळे तुमचे व्यक्तिमत्व या अनंत मागण्यामुळे बाधित होते. आत्मतत्व बांधलं गेलं आणि तुमच्या मूलभूत शक्ती, सामर्थ्य, जीवन आणि बुद्धी बहरू शकत नाही. कारण मी देह आहे म्हणलं ते सीमितच राहणार आणि त्या प्रगट होऊ शकत नाहीत. कारण तुमच्या स्वतःच्या भोवती तुम्हीच गुंफलेल्या अनिवार्य अशा परिस्थितीमध्ये तुमच्याच गतकर्मांनी त्या बाधित आणि शृंखलाबद्ध होत असतात. आपणच विणलेले आहेत सगळे. त्यामुळे तो गुंतून गेला. त्रिकुट कोसल्याने जसं घर सायास केलं त्याप्रमाणे दोन्ही द्वार लिंपून. तुम्ही स्वतःच विसरलात. असं कुठं होईल का? आपण स्वतःला विसरतो कधी? आपण स्वतःला कधी विसरतो का? आपण स्वतःला कधी विसरतो का? का आपण नेहमीच स्वतःला विसरतो? तुम्ही अजून वेडे करा आम्हाला. आपण स्वतःला कधी विसरतो का आपण नेहमीच स्वतःला विसरतो? जुंद्रेताई, आपण स्वतःला नेहमीच विसरतो का स्वतःला कधी विसरतो? नाही विसरत. काकी काय म्हणत होत्या? आपण स्वतःला नेहमीच विसरतो का कधीच विसरत नाही? हा, आपण स्वतःला विसरतो बघा. आणि जर आपण विसरलो आणि एसटीत बसलो आणि कंडक्टरने विचारलं कुठं जायचं, मग आपण जर विसरलो तर काय होईल? बघा, आपलं कुठं जाणार? आपण कोणत्या गाडीत बसून जाऊ ना? आपण तसंच आहे. आपण स्वतः विसरलं म्हणून कोणत्या गाडीत जाऊ? एक तर नरकाच्या गाडीत जाऊ, नाही तर स्वर्गाच्या गाडीत जाऊ, आहे की नाही? आपण तुम्ही स्वतःच विसरला, विसरली तया थोर झाली हानी. असं गाऊन कसं म्हणता येईल चांगल्यापैकी? गाऊन किती परफेक्ट म्हणता येईल? विसरली तया थोर झाली. आणि हे गात असताना सुद्धा आपल्या अंतकरणात कसं आहे, एकदम काय म्हणणार, वाजायला लागलं कसं अंगात भरतं तसं भरल. काय गायलं, काय गायलं. आता कोणी गायलं नाव घेऊ का? नको, नाव नको घ्यायला. अरुण बाबांनी गायलं जर विसरली तया यांनी जर गायलं तर अंगात वारच भरत आपल्या, का नाही? का गप बसा म्हणायला ना. तुम्ही स्वतःच विसरलात. त्या एका स्प्रिंग बोर्ड पासून हे सर्व निर्माण झालेले असते. मग अनंत जन्माची ज्या जाळे आहेत ना, त्या स्प्रिंग बोर्डवर बघा, पडला का सारखा टन 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 उडतच राहतो, सारखा. हळू का जास्त जसा होईल तसा. तसं मी स्वतःला विसरलो का मग 84 लक्ष योनीच्या जन्म मरणाच्या राटीमध्ये हा स्प्रिंग बोर्ड पासून हे सर्व निर्माण झालेले असते. या शरीर, मन, बुद्धी ही प्राकृतिक उपकरणे अनात्म वस्तू म्हणजेच तुम्ही स्वतः आहात. ही विपरीत भावना तुम्ही आज तोपर्यंत आज पावेतो करीत आलात. मग आता तरी पुढे हाचे उपदेश. पहिलंच कीर्तन ना तुमचा, आता तरी पुढे हाचे उपदेश. बघा, ते म्हणतात की अनात्म वस्तू शरीर, मन, बुद्धी ही प्राकृतिक उपकरणे अनात्म वस्तू म्हणजेच तुम्ही स्वतः आहात. ही विपरीत भावनाच तुम्ही आज पोहत आज पावेतो. हा बरोबर काका, तुम्हाला एवढं लांबून दिसतं. दिव्य दृष्टी त्यांना. आज पावेतो करीत आलात म्हणजे आतापर्यंत तुम्ही तेच करीत आलात. या परिस्थिती काय म्हणतात असं प्रमाणे संतांचं, हेची करीत आलो आम्ही. सुरुवात काय त्याचा? बहुत जन्मी आम्ही हेचीच करीत आलो आम्ही. काय? आम्ही देह आहोत, देह आहोत, देह आहोत. या परिस्थितीत तुम्हाला दुःख भोगावे लागते. यालाच बंध, संसार, दुःख म्हणतात. बघा, हे 2 श्लोक सांगितले. 2 झाले का? एकच झालाय आपला आत्ताशी, एकच झालाय. एकच श्लोक झालाय. दुसरा तर काफी आहे. अजून 1 तास लागला एका श्लोकला. कारण आपलं तसं एवढं डिटेल चाललंय आपलं सगळं. आपलं पूर्ण काहीच काही राहायला नको मागे म्हणून. श्लोक क्रमांक 138. विमूढ तमसा अतिस्मिन. बघा, तद्बुद्धी प्रभविती
जेव्हा एखाद्या मुढावर तमोगुणाचा पगडा बसतो तेव्हा एखादी वस्तू जशी वस्तुता नसते तशी तो चुकीची समजतो. तामस बुद्धीमुळे मूढ माणसावर तमोगुणाचा पगडा बसला काय जी जशी वस्तू आहे तशी दिसत नाही. वस्तू कशी आहे? ब्रह्म वस्तू आहे, पण दिसती काय? देह दिसतो. तो विवेकाच्या अभावी रज्जूच्या जागी सर्प समजला जातो, तसे ब्रह्माच्या जागी देह समजला गेला. ईश्वर तत्वाच्या जागेवर अनात्म वस्तू, आत्म्याच्या जागेवर अनात्म वस्तू समजली गेली. कोणाची जाऊ द्या, आपले द्या सोडून, पण आपले जे क्लास टीचर आहे किंवा प्रत्येक तासाला आपल्याला येतात ना ज्ञान शिकवायला, ते सुद्धा काय समजतात? स्वतःला देह समजतात. त्यामुळे आपली होत नाही. मेन कारण पण ते आपलं. एक तर आपणही तेच समजतो आणि आपले डॉक्टर सुद्धा आपल्याला काय समजतात? तेच. म्हणजे मी एक चित्रपट पाहिला, तुम्ही पण पाहिला असेल, सांगतो तुम्हाला. आठवलं याला लगेच पिक्चर डोळ्यापुढे दिसला. वर्षा उसगावकर आणि अशोक सराफ, त्या दोघांची सारखी भांडणं नवरा बायको. ती म्हणायची तू बायको नवरा होऊन बघ, आणि हा म्हणायचं तू बायको होऊन बघ, मग तुला कळेल. मग दोघे एक दिवशी झोपले ना, असं चिंतन केलं, तू का म्हणे आळी जीवे नवऱ्याची वेगळी, आणि ती झाली नवरा आणि हा झाला. आणि नेमके घरचे पाहुणे आले, ते तो म्हणायचा मी, आणि तिला त्याला काय करायचा? ती म्हणायचा. म्हणजे यांना परिणाम झाला, म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेले. तर येड्याच्या विस्पिटाळात गेले नाही घेऊन त्या डॉक्टरकडे. तोपर्यंत डॉक्टर नव्हते आले, तर मग डॉक्टर आले आणि ते तपासायला लागले. काय झालं तुम्हाला? अमुक झालं तमुक झालं. तेवढे 4 लोक परत आले आणि त्या डॉक्टरलाच खुर्चीवरून उचलून घेऊन चालले. ते म्हणले का? ते म्हणले हा वेडा. म्हणजे हे दोन वेडे आणि हा वेडा. तसे जे स्वतः देवबुद्धीमध्ये वावरतात त्यांच्याबरोबर आपण राहिल्यावर बरं जाऊ द्या. आता ते गेल्यानंतर दुसरा डॉक्टर येऊन बसला. तोही तसेच प्रश्न विचारायला लागला. या दोघांना जो घेऊन गेला होता पेशंट बरोबर, तो म्हणला हा तरी खरा डॉक्टर आहे ना, नाही तर हा बी तशाच पद्धतीचा असायचा आहे की नाही. तसे आपल्याला डॉक्टर जर तसे भेटलेत म्हणून आपण तसेच. आपल्याला जर थोडासा वर उचलेला डॉक्टर भेटला तर आपणही थोड्या वर भूमिकेवर जाऊ. आणि खरे डॉक्टर आहेत ना, औषधाशिवाय सुद्धा बरे करू शकतात, साधनाशिवाय सुद्धा बरे करू शकतात. किती असे डॉक्टर आहेत पाण्याचं इंजेक्शन मारतात तरी पण तो बरा होतो, कारण त्या डॉक्टरवर त्यांचा काय विश्वास आहे. विश्वास उगाच कोणावर बसत नसतो, तो तेवढ्या पात्रतेचा झाला असेल तर. जर आपला डॉक्टर विश्वास नाही तर डॉक्टर सुद्धा जबाबदार आहे त्याला. विवेकाच्या अभावी रज्जूच्या जागी सर्प समजला जातो, तसे आणि त्या विपरीत ज्ञानामुळे जो त्याला पकडतो तो महान संकटात सापडतो. बघा, विवेकाच्या अभावी रज्जूच्या जागी सर्प समजला जातो, तसे आणि त्या विपरीत ज्ञानामुळे जो पकडला जातो तो महान संकटात सापडतो. तेव्हा हे मित्रा ऐक, आत्मवस्तूच्या जागी तरी हे मित्रा ऐक, आत्मवस्तूच्या जागी अनात्मवस्तू समजणे हेच मुळी बद्ध निर्माण करीत असते. बघा, ही आपल्याला बंधनात टाकत असते, बंध निर्माण करत असते. कोण? अनात्मवस्तूच्या जागी आपण काय केलं? आत्मवस्तूला पकडलेलं. आत्मवस्तूच्या जागी अनात्मवस्तूला पकडल्यामुळे आपण बंधनात सापडलेलो आहोत. अनात्मवस्तूत प्रलंबित होऊन त्याच्यात गरकंड्यात सापडून स्वतः शरीर मन बुद्धी असे समजून देहाची अनेक प्रकारे काळजी घेत असताना स्वतःच निर्माण केलेल्या कोशात अडकलेल्या रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वतः बद्ध झाल्यामुळे आता म्हणजे स्वस्वरूपच विसरल्यानंतर काय होते हे ह्या श्लोकात वर्णन केलेले आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःला विसरतो, कोश किड्याप्रमाणे गुंतून घेतो, तेव्हा काय होते ते सांगतात. एकाच्या ठिकाणी दुसऱ्याची कल्पना करणे, देहाच्या ठिकाणी हे सत्य तत्व आहे ही भावना धारण करणे म्हणजेच ह्यामध्ये तत्ची कल्पना करणे होय. अतिमूढ मानव फक्त अशी कल्पना करू शकतो, काय? अनात्म्याच्या ठिकाणी आत्मा समजणं. आत्म्याला कुठे समजणं? शरीराच्या ठिकाणी स्वतःला पाहणार चैतन्याला. हे कोण समजू शकतो? अतिमूढ मानवच अशी कल्पना करू शकतो.
म्हणजे आपण अतिमूढ नाहीत, आहे की नाही. जेव्हा बुद्धीमध्ये सुप्त विवेक शक्ती अंधकार निर्माण करणाऱ्या तमोगुणामुळे त्याच्यामध्ये उपलब्ध नसते, तेव्हाच ती मूढता त्या व्यक्तीवर पगडा चालवणाऱ्या सत्यत्वाच्या अज्ञानाचा तमोगुणाचा परिणाम म्हणून निर्माण होत असते. बघा, जेव्हा बुद्धीमध्ये सुप्त विवेक शक्ती अंधकार निर्माण करणाऱ्या तमोगुणामुळे उपलब्ध नसते, ज्यावेळेला गाढ अज्ञानामध्ये आपल्याला असतो त्यावेळेला आपल्याकडं नसते ती बुद्धी, चांगली बुद्धी, त्यावेळेला ती झाकली जाते, तेव्हा ती मूढता त्या व्यक्तीवर पगडा चालवणाऱ्या सत्यत्वाच्या अज्ञानाचा तमोगुणाचा परिणाम म्हणून निर्माण होत असते. तमोगुणामुळे सत्यतत्वाला तो समजत नाही, त्याच्यावर अज्ञान येतं आणि त्या अज्ञानामुळं तो स्वतः त्याला काय समजतो, देह समजतो, देहाला सत्यतत्व समजतो. अशी गोष्ट सामान्यतः स्वप्नाच्या अवस्थेत घडू शकते. बुद्धीवर निद्रेचा पगडा सावकाश बसत जातो हळूहळू. जागृत अवस्थेत 100% उपलब्ध असणारी विवेकशक्ती सावकाश झाकळली जाते आणि त्यापैकी 90% निद्रेने पूर्ण झाकली जाते. 10% विवेकबुद्धीने जेव्हा मी माझ्या विचाराकडे पाहू लागतो तेव्हा माझ्याच मनाने प्रलंबित केलेल्या स्वप्नविश्वाचा अनुभव घेण्यास मी सुरुवात करतो. 90% झोपलेला असतो, 10% जागा असतो, त्यावेळेला त्याला ते स्वप्न खरं वाटतं, स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नालाच खरं समजतं. कारण का, 90% झोपल्यामुळे. परंतु जेव्हा मी स्वप्नातून जागा होतो तेव्हा माझे पूर्ण विवेक शक्ती जागृत होते आणि माझे स्वप्न गुंडाळले जाते. पूर्ण विवेक बुद्धीच्या प्रकाशात स्वप्न राहू शकत नाही. पूर्ण विवेक बुद्धीच्या प्रकाशात स्वप्न, पूर्ण जागा झाल्यानंतर स्वप्न शिल्लक राहणार नाही, तो लगेच समजणार हे खोटं होतं, आहे का नाही, किंवा स्वप्न होतं. जेव्हा अर्ध्या अधिक विस्कीच्या बाटलीने व 1-2 गांजाच्या गोळ्यांनी अथवा आफूच्या 1-2 झुरक्यांनी प्रतिष्ठित माणसाची सभ्यताही लुप्त होते. दारू पेलेला माणूस हे गांजाच्या गोळ्या घेतलेल्या आहेत, आफूच्या गोळ्या घेतल्या, त्यामुळे तो सभ्य माणूस, त्याचं सभ्य गुण तिथं लुप्त होतो. तेव्हा देखील असेच घडत असते. आत्तापर्यंत जागृत असलेल्या विवेकबुद्धीच्या 90% त्याच्यातील बेभानतेने काळोखली जातेच, तेव्हा उरलेली 5% विवेकाने तो झोकंड्या खातो आणि त्याला नसलेल्या गोष्टी दिसू लागतात. 95% तो त्या दारूच्या गोळ्यांच्या आफूच्या आहारी गेल्यामुळं 95% फक्त राहिलंय किती, 5%, म्हणून उठून चालताना पडून नाही द्यायचं म्हणून सावधान राहण्याचा प्रयत्न करतो, पण तो पडणारच. रस्त्याहून शांतपणे चालणारा तो अनोळखी माणूस दिव्याच्या खांबास आपला भाऊ समजतो. कोण? ज्याला नशा पूर्ण चढलेली 5% विवेक राहिलाय, तो रस्त्याच्या कड्याच्या खांबाला काय समजतो? भाऊ समजतो. आणि त्याला मिठाई माराव्या असे त्याला वाटू लागते. आपण पाहिले ना खांबाला पकडून गप्पा मारणारे. बरं, आणि खरा भाऊ भेटला ना तर त्याला असं वाटतं खांबे त्याला टेकून उभं राहावं म्हणून. बघा, फुटपाथवर उभ्या असलेल्या दुसऱ्या एखाद्याला तो दिव्याचा खांबच समजतो आणि त्याच्यावर रेलावे असे त्याला वाटू लागते. गटार सुद्धा लोळण्याकरता बोलवीत आहे असे त्याला वाटते. या अशा मद्य प्यालेल्या मूर्खाच्या 2-3 मुस्काटात दिल्याबरोबर त्याची विवेकबुद्धी एकदम वाढते आणि मग तो अधिक सभ्यतेने वागू लागतो. आता सध्या आपली तीच कंडिशन आहे. 2-3 बसल्या तेव्हा आपण जरा थोडीशी ताळ्यावर आहेत. या म्हणजे पूर्ण उतरली नाही पण थोडीशी उतरली. याप्रमाणे ज्याला आपण जागृत अवस्थेतील 100% विवेकी समजतो, आता 100% विवेकी असं समजतो, पण आपण 100% नाहीत विवेकी. 5% विवेकी, ते 99% 95% मी देह समजतो. त्याप्रमाणे ज्याला आपण जागृत अवस्थेतील 100% विवेकी समजतो तो वस्तुतः आपल्यामध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या एकूण विवेक शक्तीचा 5%च असतो. बघा, आता आपण तो दारुड्या जसा आहे तसं आपण या नशेच्या आहारी गेलेले, देह आणि हा देहाचा पसारा, याच्यामुळे ह्या नशेमुळे आपण 95% देहबुद्धीवर आहेत आणि 5%
विवेक बुद्धी आहे. संपूर्ण सुप्त विवेक शक्ती ही उपलब्ध झाली म्हणजे तमोगुण पूर्णता नाहीसा होतो, नाहीसा झाला. बघा, संपूर्ण विवेक शक्ती ही उपलब्ध झाली म्हणजेच तमोगुण पूर्णता नाहीसा होतं. पूर्ण 100% जर जागृत झाला तर तमोगुण म्हणजे जग संपलं. तमोगुण म्हणजेच मन पण म्हणतात, ते तमोगुण म्हणजेच कारण देह म्हणतात. बघा, आणि बुद्धी शुद्ध झाली तरच अशा सात्विक सत्व प्रधान बुद्धीने त्याला स्वतःलाच सत्य तत्व समजून घेता येईल. संपूर्ण विवेक शक्ती आपली प्रगट झाली. त्याच्यासाठी राव आपल्याला जात राहायचं. जो पूर्ण 100% विवेकी होईल ना, तो इकडे नाही येणार. आणि येणार पण तो काय येणार, दुसरीकडे कुठं जाणार तो, म्हणून येणार. पण तो पास व्हायसाठी आलेला नाही, त्याचं काम झालेलं आहे. तसेच साधू संत तीर्थयात्रेला गेलेले जे 100% आहेत ना झालेले, ते म्हणतात इतर जे 95% अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानी करायलासाठी ते जातात. बाकी दुसरे उद्योग करायला त्यांना टाईमच नाही. 100% दुसरा वेळ त्यांना नाही, कारण हेच काम उरकत नाही का, उरकत नाही हे काम उरकणार नाही. सात्विक बुद्धीला सत्यत्व स्वयं स्पष्ट होत असते, त्याला दुसरा कोण करून देत नाही. बाबा आपल्याला लिंक देतात आणि आपण स्वतः जेव्हा अभ्यास करता 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 आपण तिथपर्यंत जातो. स्वतःला कळतं आपल्याला. तिसरं किती सांगितलं तर कळू शकत नाही, कारण तिसरं सांगणार तेव्हा 2 वाजणार, द्वैत असणार. असं होतं आपण स्वतःला जेव्हा विसरतो ना पूर्णपणे, तेव्हा त्याच्याशी एकजीव झालेला असतो. स्वतःला विसरतो तेव्हा. सात्विक बुद्धीला सत्यतत्व स्वस्पष्ट सात्विक बुद्धीला सत्यतत्व स्वयंस्पष्ट होत असते. मूळ ते स्वतः स्वयंस्पष्ट होत असते. तेच पण परत नव्हता. त्याच्यात अजून एक दुसरा सात्विक बुद्धीमध्ये ते स्वतःच प्रगट होतं. आरसा साफ असला म्हणजे आपण जसे तसे क्लीन दिसणारच. बस आपल्याला फक्त आपली काय करायची, सात्विक बुद्धी करायची. मूळ मनुष्याची विवेक बुद्धी तमोगुणाने झाकली जाते आणि त्याला विवेकाच्या अभावामुळे दुःख भोगावे लागते. त्या दुःखद स्थितीत तो अनात्मवस्तूस आत्मवस्तू समजतो. हे मिथ्या ज्ञान श्री शंकराचार्य दाखला देऊन स्पष्ट करतात. बघा, खोट्याला आपण खरं समजतो आणि खऱ्याला खोटं समजतो. बघा, साध्या साध्या म्हणत खोट्याचं नाटक काय आणि लबाडाचं तोंड मोठं. बघा, रज्जूवरील सर्पज्ञान. आता उलट करणार या दृष्टांत. या रज्जू सर्प दृष्टांताला साधी फिरकी देऊन कलावंत श्री शंकराचार्यांनी त्यामध्ये वेदांताच्या अभ्यासकास पटवून देण्यात इतपत विचारधन दिले आहे. त्याची फिरकी गेली, आता उलटे गेलेले, आता पडलेले आहे. आता आपल्याला सांगितलेले आहे काय, रश्शी साप नाही, आणि हे डोक्यात ठेवून गेला आणि काय होतं तिथं, साप, आणि पकडला त्यांनी काय समजून, रश्शी. मग तो त्याला सोडून देईल की नाही, सोडून देणार तो, त्याला नाही देणार. दोरीचा काही उपयोग करावायचा असतो. अशा वेळी एखाद्याने जर सापालाच निरुपद्रवी दोरी समजले आणि ती घेण्याकरते धावला, पोतं बितं बांधायचे म्हणून दिसतंय म्हणलं, घ्या, रश्शी पडली, घेतलं, काय हातात आला, साप. तर तो घेण्याकरता तो धावला, तर त्याच्या बदल्यात कोणते अनावश्यक प्राणांतिक दुःख त्या मूर्खास ओढावून घ्यावे लागेल, याची कल्पना करा. काय करावं लागेल, कल्पना करायची म्हणजे काय होईल, त्याला चावणार आणि मग काय होणार, तो मरणार, असं होणार. काय उपयुक्त दोरी समजून तो मूर्ख सापा सोडून घेईल, तर अशा वेडपटाची काय अवस्था होईल, काय होणार अवस्था. इथं काय उत्तर दिलं नाही, दिलं सोडून मध्ये, जाऊ द्या. आपल्या जीवनात नेमके हेच घडत असते. काय खोट्याला पकडतो आपण, किती बुद्धी आपल्याला बाबाने हंस बनवलं, दूध का दूध पाणी, दूध आणि पाणी वेगळं, पण आपण ते नाही करत. दूध आणि पाणी नाही वेगळं करत. उलट दूध आणि पाणी जर नुसतं दूध येतं त्याच्यात अजून आणून काय टाकू आपण, एवढी तर आपली गलिच्छ बुद्धी आहे. हा, दूध क्लिअर करायच्या ऐवजी त्याच्यात अजून क्वालिटी कमी करायची, क्वांटिटी वाढवायची. आपल्या जीवनात नेमके हेच घडत असते, असे शंकराचार्य निर्देशित करतात. देहालाच आत्मतत्व समजले जाते. बस म्हणजे रश्शी, साप पकडल्यावर जशी कंडिशन होती ना रश्शी म्हणून, का तसं होतं. बस म्हणजे काय, संपला, आहे की नाही. घर, गाडी,
पत्नी, विपुल धन ते कसे मिळवावे ही चिंता, मिळवल्यावर ते कसे साठवावे आणि साठवल्यावर ते दिनरात कसे सुरक्षित ठेवावे ही जबाबदारी. रेडिओ, टेलिव्हिजन, वातानुकूल यंत्र, सुख, पार्ट्या, करमणूक, चैनबाजी ही सर्व आपल्या माथ्यावर अनावश्यक अर्थहीन प्राणांतिक दुःखाचा डोंगर अनर्थव्रतो रचला जातो. हे त्याचे परिणाम होत. एकदा का रशी पकडली, एकदा का साप पकडला म्हणजे देह खरा समजला आणि प्रपंच खरा समजला का याच्यात गुंतो. जितके आपले देह तादात्म्य अधिक तितके आपल्या जीवनातील कटकटी अधिक. अशा तऱ्हेने असत वस्तूंना चिटकून राहणे हे सर्व बंधाचे सार होय. ही बंधाची दुसरी व्याख्या होय. आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अनात्म्यास आत्मा समजले ही पहिली व्याख्या होती आणि आता अनात्म्यास आत्मा समजला आणि आता आत्म्यास अनात्मा समजला, अशी उलटी झाली. बंध म्हणजे दुसरे काही नसून नाशिवंत, परिवर्तनशील, अनित्य, अस्थिर हे सर्व मिळून होणारे अनात्म, त्याच्याशी तादात्म्य होणे होय. श्री आद्यशंकराचार्य येथे वाचकास मित्र समजून म्हणतात. शृणू, मित्र ही मित्रभावना त्या महान महात्म्यास आपल्या पातळीवर आणून सोडते. पार तो बालबुद्धीप्रमाणे झाले ते. शृणू म्हणजे त्या ऐक, शृणू मित्रू ऐक, ही मित्रभावना त्या महान महात्म्यास आपल्या पातळीवर आणून सोडते. आचार्यांनी प्रथम अनात्म म्हणजे काय ते स्पष्ट केले, नंतर आत्मा म्हणजे काय ते सांगितले. आता ते बंधाचे स्वरूप स्पष्ट करीत आहेत. आत्मा आणि अनात्मा यांच्या काल्पनिक विवाह बद्धतेतून, कोणाच्या बद्धते, कोणचा विवाह लागलाय? आत्मा. तेव्हा तनुशी, अहंकार रूपी तनुशी वालभ पडियेले. 9व्या अध्यायात 7व्या अध्यायात काल पाहिलं होतं आपण तिकडे, त्याच्यामध्ये होतं 7व्या अध्यायातल्या 24 नंबरच्या श्लोकमध्ये होतं की काय, त्याचं वालभ पडलेले ते अहंकार. ही आपल्या याच्यामध्ये निवड कोळेंमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून तो तिथं गुतला. काय एक गोष्ट सांगतो म्हणले तुला, हा अनात्मा कसा, आत्मा कसा अनात्म झाला त्याची. तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगितलं परियसी, जे अहंकार तनुशी वालभ पडिले. अहंकाराचे तनुशी वालभ, प्रेम पडलं, लग्न लागलं आणि मग तो अहंकार तिथं दृढ झाला. आत्मा आणि अनात्मा यांच्या काल्पनिक विवाहबद्धतेतून अहंकार निर्माण होतो. आत्म्याशी अनात्म्याशी संबंध जोडला का तिथं निर्माण कोण झाला? मी. आणि आपणापैकी प्रत्येकातील हा अहंकारच सीमिततेची भावना, प्रत्येकातील आपल्यातील तो अहंकार सीमिततेची छोटा होता आपण अशी भावना जीवनातील बंध वाट्याला आणून देतो. ती बद्धता आपल्याला वाट्याला आणून देतो आपण स्वतःला लहान समजल्यामुळे. श्लोक क्रमांक 139. जसा राहू सूर्यग्रहण समयी सूर्यास ग्रासतो तसा ही आवरण शक्ती अंधकार स्वरूप असते. ती अखंड ऐश्वर्य संपन्न, अव्यय, शाश्वत, एकम द्वितीय अशा आत्मतत्वावर आवरण घालते. बघा, सूर्यग्रहणाच्या वेळेला तो छोटा आहे. राहू म्हणजे चंद्र, काय तो वेगळा आहे ना, पण इकडे खाली चंद्र पण आणलाय. राहू हा ग्रह सूर्याला झाकतो. तो किती छोटा आहे आणि तो किती मोठा आहे. पण तो मोठा आहे आणि हा छोटा आहे आणि त्याच्यापेक्षा आपण छोटे आहोत. त्यामुळे आपल्याला काय दिसतं? तो दिसतो आणि तो दिसत नाही. तसं आपल्याला त्या आत्म्याला त्या आवरण शक्तीने झाकलेलं आहे. या श्लोकात श्री शंकराचार्य उचंबळून येणाऱ्या मोहक काव्याच्या आविष्कारात स्वतःच आनंदाने विलास करीत आहे. जरी कल्पना प्रवाहामध्ये फार प्रगती दिसत नसली तरी श्री शंकराचार्य ब्रह्माची आत्मनिष्ठ अनुभूती व्यक्त करण्यामध्ये रस घेत आहेत. बघा, ते पाहिजे तेवढा रिप्लाय भेटत नसला तरी ते मात्र त्यांचा आनंद उपभोगतायत. हे महान आत्मतत्व अव्यय, शाश्वत आणि एकम द्वितीय आहे, एकम अद्वितीय आहे.
आत्मतत्वाचे वैभव आपणापासून कधीच दूर नसते, आपल्याला सोडून ते कधीच नाही. आत्ता आपण बोलतोय ना त्याच्या सत्तेने ऐकतोय, त्या इतकं निकट आहे. आपल्या मनाची आंतरिक कंपने, स्पंद आणि वस्तू मात्र यांना प्रकाशित करीत ते आत्मतत्व आपणामध्ये सदैव असते. सतत ही चैतन्य तत्व आपणामध्ये जरी सदैव असलं तरी तमोगणांनी निर्माण केलेल्या त्याच्यावरील आवरणामुळे ते आपणास जाणवेलच असे नाही. त्याने आवरण आल्यामुळं मी देव आहे. या चैतन्य तत्वावर तमोगुणाचे आवरण कसे निर्माण होत असते? प्रश्नचिन्ह. अज्ञान ज्ञानाला कसे झाकील? 2 नंबरचा प्रश्न. सूर्यग्रहण समयी राहू सूर्यास ग्रासतो, तसे हा निसर्गातील दाखला देऊन श्री शंकराचार्य या शंकेचे निरसन करतात. व्यवहारातलं उदाहरण देऊन सांगतात. सूर्यग्रहणाचे अद्भुत दृश्य हे हिंदू पुराणामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काव्यमय भाषेत स्पष्ट केले जाते. इथे थोडं चेंज केले. तेथे म्हटले आहे की ग्रहण लागते वेळी राहू नावाचा राक्षस सूर्यास गिळून टाकतो. बघा, आणि राहुलला डोके असते पण धड नसते. जेव्हा तो सूर्याला गिळतो तेव्हा सूर्य त्याच्या मानेतून बाहेर पडतो. या ठिकाणी काव्याच्या शास्त्राशी मेळ घातला आहे. सूर्य जेव्हा पृथ्वीवरील निरीक्षण करणारे आपण यामध्ये चंद्र येतो तेव्हा त्या निसर्ग दृश्याला ग्रहण म्हणतात. चेंज झालं ना, राहूच्या ऐवजी चंद्र आलंय. चंद्रग्रहण पण असतं का? हां, जेव्हा चंद्रच असतो पण त्याला राहू म्हटलंय म्हणतात. नाही म्हणतात. तर दोघं तिघ जण नंतर आपण बाहेर बसूया. सूर्य जेव्हा आणि पृथ्वीवरील निरीक्षण करणारे आपण यामध्ये चंद्र येतो त्या निसर्ग दृश्याला ग्रहण म्हणतात. तू वाचून आलायस का? नाही ना, शाळेत शिकवले यांना, तुम्हाला नाही शिकवलं. तेव्हा निसर्ग दृश्याला ग्रहण म्हणतात. वस्तुतः चंद्र हा सूर्यास पाहणाऱ्याच्या दृष्टिकक्षेतून फक्त झाकून टाकीत असतो. बघा, वस्तुतः चंद्र हा सूर्यास पाहणाऱ्याच्या दृष्टिकक्षेतून फक्त झाकून टाकत असतो. वस्तुतः चंद्र सूर्याला कसा झाकू शकेल? चंद्र सूर्याच्या मनाने लहान असतो. चंद्र सूर्याला झाकीत नाही आणि झाकू शकणारही नाही. आत्म्याला झाकू शकत नाही असं पण सांगायचं त्यांना. सूर्य बराच दूर असल्याने आणि त्या मानाने चंद्र खूपच जवळ असल्याने आणि पृथ्वीवरील निरीक्षण करणारा मानव या दोघांपेक्षा कितीतरी लहान असल्याने, बघा, सूर्यापेक्षा चंद्रापेक्षा आपण, त्यामुळे आपण लहान, हा आपल्या जवळ आणि तो आपल्या लांब, म्हणून आपल्याला कोण दिसतंय? जवळचा दिसतो. हां, हाताने झाकलंय ना. हां, बरोबर. त्या दोघांपेक्षा तरी कितीतरी लहान असल्याने चंद्राने सूर्यास झाकले असावे असे वाटत असते. पण काही जरी असले तरी सूर्याचे निरीक्षण करणाऱ्या दृष्टीआड चंद्र आलेला असतो. त्याच्या आडवा चंद्र आल्यामुळे सूर्य दिसत नाही. सूर्यावर पडलेल्या चंद्राच्या छायेच्या कक्षेतून आपण थोडे जरी दूर झालो तरी आपल्याला दिसेल की सूर्य मुळीच झाकला गेलेला नसतो. हे चंद्राच्याही वर जाऊ शकतील त्यांना सूर्यग्रहण मुळीच असणार नाही. बघा, त्या उंचीवर गेलो या जगातल्या कोणत्याही गोष्टी राहणार नाही, म्हणून उंच ठाई उभे राहावं. जर सूर्यग्रहणावर रहिवाशी असते तर त्यांना सूर्यग्रहण असणार नाही. बघा, तिकडे जर राहत असले तर त्यांना सूर्यग्रहण नाही, कारण त्यांना चंद्र नाही आणि खालचा मनुष्य पण नाही, कारण ते जिथं सूर्य आहे तिथंच ते राहतात. तसं आत्मा जिथं आहे तिथं आपण राहिलो तर आपल्याला काही या गोष्टी नाही. आता उदाहरण देऊन थांबतात, पुढे याचं विश्लेषण करतात एकदम जबरदस्त. हिंदू पुराणामध्ये चंद्र ही मनाची अधिष्ठाती देवता मानली जाते. चंद्र मनाची देवता. प्रकाशित करणारा घटक जो सूर्य तो आत्मतत्व समान मानला जातो. वरील उदाहरण आत्मिकदृष्ट्या लागू केल्यास असे म्हणता येईल की जोपर्यंत मन हे मी आणि माझ्यातील आत्मतत्व याच्या आड येते तोपर्यंत आत्मतत्वाचे वैभव माझ्यापासून आवृत्त होते. जोपर्यंत मन शिल्लक आहे तोपर्यंत मन मी आणि माझं गबाळ घेतं, त्यामुळं तो आत्मतत्व लांब राहिल्यासारखं वाटतं.
तो आणि सूर्यामुळे तो दिसत नाही. तसं सूर्य आपल्या चंद्राच्या ऐवजी इथं काय धरलेलं आहे? मन. तमोगुण निर्मित अविद्येचे, सत्यत्वाच्या अज्ञानाचे मन हे व्यक्त रूप आहे. बघा, तमोगुण निर्मित अविद्येचे, सत्यत्वाच्या अज्ञानाचे मन हे व्यक्त रूप आहे. आत्म्याचंच वेगळं रूप आहे, अज्ञानाचं रूप आहे. असं मनाच्या अतीत व्हा की वैविध्यतेची जाण संपलीच. मनाच्या पलीकडे गेलं तर विविधतेचं नटलेलं जग संपलं. आत्मतत्वाची प्राप्ती करून घ्या म्हणजे सर्व दुःख संपतील. असो, आपली वेळ बरोबर झालेली आहे. 139 नंबरच्या श्लोकला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान ग्रंथ विवेक चुडामणी, संत मालिका, तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे हेम्य भाग्यज्ञ तोषादे तोषोणी मज द्यावे पसाय दाने. जे कांची व्यंकटी सांडो या सत्तर निरती वाढो. उदा परस्पर जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वरम सूर्य पावो. जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जात वर्षद सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळे भेट तुला उदा कल्प तुमचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव. पियुषांचे चंद्रमेचे आलांचन. मार्कंडचे तापरीन हे सर्वाईचा सज्जना सोयरे होतू. यमोगुणा सर्वसुखी पूर्ण होणी त्रिलोकी. भजे जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय हो आवेजी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान बसावो. येणे मरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे मरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे मरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.